दुचाकीला भरधाव कारची धडक, पैठणच्या माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा अपघातात मृत्यू। पैठण येथील शिशुविहार समोरील मेन रोडवर कार व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना रात्री घडली। या अपघातात पैठण नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे व जिल्हा परिषद शिक्षक संभाजी कर्डिले यांचा जागीच मृत्यू झाला आहे। अपघाताची माहिती शहरात मिळताच नागरिकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। अधिक माहिती अशी की पैठण नगर परिषद माजी उपाध्यक्ष तथा संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे व त्यांचे मित्र पुसेगाव येथील जिल्हा परिषद शिक्षक संभाजी कर्डिले हे दोघे रात्री 10:45 सुमारास दुचाकीवरून जात असताना वसाहतीच्या गेट समोरच शेवगावकडून पैठणकडे येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की यात कारची समोरची बाजू चक्काचूर झाली तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ पैठण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव यांनी सांगितले। शहरातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी हळहळ व्यक्त करून रुग्णालयात गर्दी केली होती। दरम्यान या अपघात प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 पैठण।